अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। अरणगाव जवळ काठ्यांनी गाडीवर हल्ला केल्याची माहिती आहे। तर या हल्ला करणाऱ्या तिघांना आता अटक करण्यात आली। पोलिसांच्या 2 कॅनोवाई गाड्या असताना डिपार्टमेंटची लोक आमच्या बरोबर असताना त्यांनी अजिबात न घाबरता 2-2, 3-3 फुटाचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यावरती त्यांनी बेछूट हल्ला केलेला आहे। एक 10 सेकंद जरी आम्ही कमी जास्त झालो असतो तर ते आमच्या डोक्यात पडले असते। हे हल्ले चालू आहेत। महाराष्ट्र शासनाला याची कुठलीही फिकीर नाही। कधी आम्हाला कुठल्याही अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही। आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणतोय। आमचा गुन्हा काय तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं हे आम्ही संविधानिक मागणी करतोय आणि त्याची शिक्षा आम्हाला काय मिळते तर आमच्यावर दर तासागणिक आम्ही घरातून बाहेर निघालो कुठं हल्ला होईल आणि कुठं काय होईल हे सांगता येत नाही। साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे।